संजय गांधी निराधार योजना अनुदानाच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठी आणि महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही देखील संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी देखील महत्त्वाची अपडेट असणार आहे. आता बघा, या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकांसाठी अगदी स्पेशल आणि महत्त्वाचा आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी ठरणार आहे. बघा, आता 14 डिसेंबर ही तारीख यंदा खूप स्पेशल ठरली, कारण बघा, विधानसभेचा चालू अधिवेशनात एक मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार लाभार्थ्यांच्या खात्यात सरसकट हजारो रुपयांचा हप्ता थेट जमा केला जाणार. म्हणजेच बघा, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप अधिकृतपणे मंजूर झाला आहे. या महत्त्वाच्या निर्णयामागील संपूर्ण माहिती, इथं नेमकं काय ठरलं आहे, कोणाला किती लाभ मिळणार, पैसे कधीपर्यंत इथं जमा होतील, सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शांतपणे समजून घ्यायचं आहे. बघा बांधवांनो, तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहावं लागणार आहे, तरच संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. कोणत्या लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती किती पैसे तुम्हाला जमा होणार हे देखील तुम्हाला बघून घ्यायचं आहे. बघा, यामध्ये आता एकही इथं माहिती चुकवली नाही तर तुम्हाला व्हिडिओ समजणार आहे. आता बघा, परत एक मोठं आंदोलन उभं राहिलं आहे. आता प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या जसं की पुढाकारातून धरलं आंदोलन सुरू करण्यात आलं. हे आंदोलन काही दिवसांपासून इथं मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर एकाच वेळी एकाच दिवशी हे आंदोलन आयोजित करण्यात आला. एकूण 36 जिल्ह्यांमध्ये धरण आंदोलन सुरू झालं असून आता याचं नेतृत्वाखाली बच्चूभाऊ कडू आहे. आता म्हणजेच बघा, 13 डिसेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत बघा, हे आंदोलन आता सुरू होतं. अधिकृतपणे हे आंदोलनाची प्रक्रिया इथं वाढत आलेली होती, परंतु या आंदोलनाला आता मोठं यश मिळालेलं आहे. दिव्यांग बांधवांसाठी जे काही त्यांनी आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाच्या मागील आता एक मोठं यश मिळालेलं आहे. बघा, दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी, याच्या सोयी-सुविधांसाठी आणि शासनाकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या योजनांशी संबंधित काही महत्त्वाच्या मागण्या इथे जोरदारपणे इथं मांडल्या जात होत्या. यात जसं की मागण्यांबद्दल आणि आंदोलनामुळे कोणते निर्णय होऊ शकतात हे आपण सविस्तरपणे समजून घेऊया. प्रहार संघटनेच्या पुढाकारातून दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या पुढे महत्त्वपूर्ण मागण्या ठेवण्यात आलेल्या आहे. आता बघा, एक एक करून ह्या मागण्या अर्थसंकल्पात सोप्या भाषेत समजून घेणं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं माहिती असणार आहे. बघा, आता ते कोणती मागणी असणार आहे. बघा, आता या निर्णयानुसार आमदार आणि खासदार यांच्या निधीतून ठरलेला 5% दिव्यांग प्रतिनिधी जसं की ते वापरला जात असतो, तर ते आता बघा, दिव्यांग बांधवांच्या सोयी-सुविधांसाठी वापरला जावा, हे देखील मागणी त्यामध्ये आहे. आता बघा, जसं की पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि आमदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आणि तालुका स्तरावरती समित्या आहेत. आता तातडीने प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे. बघा, ज्यामुळे दिव्यांग संबंधित इतर निर्णय वेगळे घेतले जातील. तिसरा आणि महत्त्वाचा, मागील सर्व दिव्यांगांना जसं की एक समान दुसरी 2,000 रुपयेचे ते 2,500 रुपयेपर्यंत पेन्शन द्यावी. कोणतेही इथं भेदभाव करावा नको आणि कोणतेही वर्गीकरण नको. राज्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला हेच आर्थिक सहाय्यक मिळालंच पाहिजे, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. इथे आता बघा, एक अतिशय महत्त्वाची मागणी फक्त दिव्यांगांसाठी नाही, तर त्याचसोबत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धपकाळ योजना, तसेच बघा, विधवा योजनेचे लाभार्थी या सर्वांना दर महिना किमान 2 ते 2,500 रुपये द्यावा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट ठरणार आहे. आणखी तुम्हाला मी पुढे अपडेट सांगणार आहे, परंतु तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील बांधवांनो. तर बघा, आता थोडक्यात आणखी माहिती आपल्याला समजून घ्यायची आहे. बघा, आता बांधवांनाच वाढीव हप्ता मिळावा असं नाही, तर त्यासोबत इतर सर्व योजनातील लाभार्थ्यांना हा वाढीव हप्ता मिळालाच पाहिजे, असं ठाम मुद्दा आंदोलनांनी इथं मांडवलेला आहे. आता बघा, हे अनुदानात वाढ तेव्हा होतो तेव्हा वाढ लाभार्थ्यांना समान पद्धतीने देण्यात आली. मग यावेळी अशा वेळी निर्णय का घेण्यात आला ज्यामध्ये फक्त दिव्यांगांना वाढ दिल्या गेली आहे? आता मोठा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. आता दिव्यांग बांधवांचे अनुदान वाढलं, ही नक्कीच इथं वाढणार आहे आणि 100% वाढलं असं तुम्हाला समजायचं आहे. कारण की बघा, डिसेंबरचा हप्ता जो काही तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार आहे, तो वाढीव हप्त्यासोबतच तुम्हाला क्रेडिट होणार, ही देखील माहिती प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी सांगितलेली आहे. आता प्रत्यक्षात संघटनेची मागणी अशी आहे, सर्व दिव्यांगांना दरमहा सरसकट 2,500 रुपये त्यांना पेन्शन द्यावा. त्यांच्या खात्यावरती 2,500 रुपयेपर्यंत पेन्शन मिळालंच पाहिजे, ही देखील मागणी त्यामध्ये होती. आता ती मागणी देखील आता पुढाकार येऊन त्यांना जसं की प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी आता जसं की प्रत्यक्षात मागणीमध्ये आणलेलं आहे. बघा, त्या व्यतिरिक्त आता वृद्धपत्रकाळ योजनेच्या जे काही सगळ्यात योजनांमधील लाभार्थ्यांना देखील 2,000 रुपयेपर्यंतची मदत ही त्यांना मिळालीच पाहिजे. ऑक्टोबरपासून काही दिव्यांगांना वाढीव 2,000 रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे, पण काहींना अजूनसुद्धा त्यांच्या खात्यावरती पैसे देखील हे 2,000 रुपयाचा लाभ मिळाला नव्हता. तर त्यांच्यासाठी देखील आता अधिकृत माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. बघा, काहींना अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे, म्हणूनच आंदोलनांची इथं भूमिका अगदी स्पष्ट आहे. आता हे आंदोलन आणखी समोर वाढवलं जाणार आहे. बघा, सर्वांसाठी समान असावी, कोणाहीची लाभार्थ्यांपासून
इथे भेदभाव करावा नको, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. लाभार्थ्यांना वंचित ठेवू नये. ऑक्टोबरमध्ये काही दिव्यांगांच्या खात्यात ₹2000 पर्यंत त्यांना पैसे जमा झाले होते. पण नोव्हेंबरमध्ये पुन्हा इथं गोंधळ झाला. ऑक्टोबरमध्ये ज्यांना इथं पैसे मिळाले नव्हते वाढीव रक्कम, त्यांना आता नोव्हेंबरमध्ये फक्त ₹1500 नको, तर त्यांना ₹2500 मिळाले पाहिजे, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीचं अपडेट होतं. तुम्ही देखील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. कारण की बघा, डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळाला नाही, तर डायरेक्ट त्यासाठी बघा, जे काही आता विधवा पेन्शन योजना असणार आहे, श्रावण बाळ, संजय गांधी, दिव्यांग योजना, जे काही सर्व योजना असणार आहे, त्या सर्व लाभार्थ्यांना आता बघा ₹2500 सर्वांना मिळणार. कोणालाच इथं वंचित ठेवण्याची गरज पडणार नाही. हे देखील आता बच्चूभाऊ कडूंनी डायरेक्ट सांगितलेलं आहे. सर्वांना सरसकट लाभ द्यावा. कोणालाच इथं वंचित ठेवण्याची गरज तुम्हाला पडणार नाही, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, आता सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आजचं दिलासा देणारं अपडेट होतं. डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल, तर कदाचित तुमच्यासाठी खुशखबर येणार आहे आणि खुशखबर आली हे देखील तुम्हाला समजून घ्यायचं आहे. कारण की बघा, फक्त दिव्यांग बांधवांसाठी ₹2500 द्यावा, हे देखील मंजूर झालं आहे. बाकीच्यांसाठी जसं की संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना, या लाभार्थ्यांसाठी ₹2500 मंजूर व्हायचे आहे. तर त्यांच्यासाठी मंजूर होण्यासाठी हे जसे की डिसेंबरचा हप्ता त्यांनी प्रलंबित केलेला आहे. तुम्हाला येत्या वेळी डिसेंबरचा हप्ता जो काही मिळणार आहे, तो ₹2500 तुमच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हा क्रेडिट होणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. असेच नवनवीन अपडेट बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.